तर जय भीम मित्रांनो, गावी चाललं आहे, कोकणात चाललं आहे. हे बघा तिकीट आमचं दिवा पॅसेंजरचं तिकीट आहे. तर चला बसायला चलिए शुरू करते. ठीक आहे, नाही भेटलेलं आहे आम्हाला बसायला, आणि ते पण वरती भेटलेलं आहे. गाडी फुल जाम आहे आज. पारसने एकदम फ्री फायर खेळतोय पारस रोजच्यासारखं. आता वडापाव खायचा आहे, वडापावला आलेला आहे. हे बघा वडापाव खातोय. ओह गॉड, एक बार दिला दे. आता जस्ट आम्ही खेडला उतरलेलो आहे. हे बघा ट्रेन दिवा पॅसेंजर थांबलेली आहे. बघा एकदम भारी एकदम वातावरण झालेलं आहे. पाऊस आजूपर्यंत लागला नाही गावाला, जसा पाहिजे तसा पाऊस लागला नाही. चला दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला खेड डेपो दाखवतो. हे बघा डेपोमध्ये आज खूपच बस आहेत, खूप बस आहे बघा. आता ह्याच्यामध्ये तिघांमधली एक बस आम्हाला मंडणगडला जी लागेल ती मध्ये बसायचं आम्हाला. बघा खूपच आज गर्दी, लोक खूप कमी आहेत, पण बस आज एस टी खूप जास्त आहेत. माझ्या मागे बघू शकता लाल परी आहे. बघू शकता पक्ष्यांचा आवाज पण येतो, तुम्हाला येत असेल बघा. मधलीच लागली त्यामधली. हे बघा आहे डेपो. आणि आता आम्ही पारस आणि मी बसलेलो आहे. पाठीमागे बसायला भेटलेलं आहे आमच्या दोघांना पण अजून एस टी चालू आहे. 12:30ची एस टी पण अजून चालू झालेली नाही. आता होईल थोड्या वेळात चालू होईल. चला जाऊया आपण मंडणगडला. आता आम्हाला आमचे भाऊजी घ्यायला आलेत. आमचा छोटासा डमडम बघा, आवाज पण येत असेल. म्हणून गावचं तर वातावरण तुम्हाला सर्व दाखवतो बघा. अजून पाऊस तर काहीच लागला नाही गावी जसा पाहिजे तसा. त्यामुळे खेकडी पण भेटणं म्हणजे खूप मुश्किल आहे. मासे खेकडी भेटणं खूप मुश्किल आहे. चला बघूया आपण पुढे. तुम्हाला सर्व काही गोष्टी दाखवत राहीन. दादूच्या चॅनलवर तुम्ही असेच प्रेम करत राहा आणि अशीच साथ द्या. क्या बढ़िया था गुरु.
तर भावांनो, पावसाचं वातावरण झालं होतं जाम, पण पाऊस बिलकुल नाही पडला आहे. त्यामुळं आम्ही आता पारस, मी आणि आदर्श असं आम्ही थोडं फिरायला आलो इथं. तर बघू, आपण तुम्हाला दाखवत राहीन. सारखे बघा, भाऊ त्यांची गाडी आहे, छोटी परी, भारी आहे, खूप छान आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप काय फिरलेलो आहे. पारस आता बोलतोय देवाचा डोंगर आहे, या साईडला देवाचा डोंगर म्हणून असं नाव आहे. तो डोंगर खूप मोठा आहे तो, तर त्या डोंगरावर जायचं आहे आम्हाला. पण घरचे एवढं लगेच सध्या तरी ऐकणार नाही, आपल्याला जायला देणार नाही. तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं चालतो आहे. आणि या बघा, रस्ता पूर्णपणे भिजलेला आहे, पूर्णपणे रस्ता भिजलेला आहे. पाऊस बघा एवढंसंच पडला आहे, पण तर रस्ता पूर्ण भिजवून टाकला आहे. आणि हे दापोली आहे, किती बघा, 28 किलोमीटर दापोली असं लिहिलेलं आहे इथं. तर इथून सरळ दापोली जातो रोड. इथं सिलेंडरची गाडी पण आलेली आहे बघा. म्हणजे गावच्या ठिकाणी पण सिलेंडर आता येत राहिले. तुम्हाला पुढचे मी सर्व अपडेट देत राहणार आहे. आणि हे बघा, पारस बघा, काही ना काहीतरी करायचं असतं त्याला. त्याला तर पहिला जायचं वरती जायचं, म्हणजे फिरायला असं. कारण त्या साईडला खूप बोलतात ना, खूप छान आहे वातावरण. आम्ही कधी गेलो नाही, तर बघूया आपण. तसंच जात राहत चालू आहे थोडंसं. आणि खूपच छान आहे वातावरण त्या साईडला. आणि ते आपला बोलतात ना, कोकण हे स्वर्ग आहे, आणि त्या स्वर्गामध्ये आपण फिरलंच पाहिजे, त्याशिवाय मजा येणार नाही. फारच बोलतोय, आहे एकदम गार वातावरण झालं आहे एकदम. फारच फुल एन्जॉयमेंट आहे त्याची, आहे करतोय तो. आणि खरंच केलं पाहिजे. गावचं वातावरण एक नंबर छान. पावसात दिसतोय. पाऊस चालू आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे सगळीतरी. आणि खरंच खूप छान. कोकणपट्टा खूपच छान आहे. काहीतरी या कोकणात आमच्या. तुम्ही याल तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कधी येणार. तुम्हाला सर्व आम्ही पत्ता आहे सर्व देऊ. कुठे आलेला ते पण सांगा. कोकणात खेडगाव. रायडर तर भावांनो, असा रस्ता ओला असला आणि टर्निंग असला, घाट असेल, तर गाडी स्लो चालवा. कारण की स्वतःपेक्षा काहीच महत्त्वाचं नाही ह्या जगामध्ये. पण मित्रांनो, गाडी सावकाश चालवा. बघू शकता रस्ता पूर्ण ओला आहे. तो मित्र भाऊ गेला फुल स्पीडनी, मग तो गेला त्यावेळेला आपण पण फुल स्पीडनी जायचं असं नाही आहे. तर बघू शकता आम्ही हळू चालत चाललो आहे. बघा दादा पण बघा हळू आले, एकदम हळू आले गाडी घेऊन. तसेच तुम्ही पण गाडीवरती चढ असू दे या उतार असू दे, गाडी हळूच चालवा. कारण की खूप बेकार सीन होऊ शकतो जर गाडी स्लिप झाली तर. कारण की आपल्यावरती आपली स्वतःची जबाबदारी नसते, तर त्या गाडीची जबाबदारी नसते, तर आपल्यावरती आपल्या एका घराची, एका कुटुंबाची जबाबदारी असते. तो हा एक विचार मनात ठेवा, डोक्यात ठेवा आणि गाडी चालवा. बाकी काय एन्जॉय करायचं, आयुष्यावर एन्जॉय करायचं रे. पण कोणाचे जीवाचे हाल झालेले हे चुकीचं आहे ना. कोणाचे हाल करून आपल्याला एन्जॉयमेंट नाही करायचे. ओके, चला मग आता तुम्हाला दाखवत राहतो गाव पूर्णपणे आपलं. बघा गाव एक नंबर एकदम म्हणजे भारी. आणि त्यामध्ये बघा हे कॅमेरामॅन बरोबर नाही आहेत. बघा पारसने घेतला आता. खालून कर रे. ठीक आहे, आपण कट करू. कोकणात या लवकरच. रस्ता बघा कसा आहे, गिलगिलीत. ते धावताना काही भीती नाही वाटली, आता खाली उतरताना नॉर्मल मध्ये भीती वाटली. ठेवू का दादूच तुम्हाला काय काय दाखवतोय. दादूच्या चॅनलवर तुम्ही लोक असेच चांगलं प्रेम करत राहा. खरंच खूप काय चांगलं तुम्हाला दाखवत राहीन दादू. ओके, ठीक आहे. कोकण पूर्णपणे तुम्हाला दाखवेन मी. असंच प्रेम करत राहा दादूच्या चॅनलवरती. ओके, भेटूया परत TV9 मराठी. ओके बाय. 2 शब्द बोला. 2 शब्द बोलले, 2 शब्द. तर हे बघू शकता, आम्ही आता आलोय आदर्शच्या गावी.
आदेश पण कोकणात राहतो, मी पण कोकणात राहतो आणि तुमचा दादूच पण कोकणात राहतो. तर आता आदेशकडे आलोय. मग आता बघू शकता आवाज आवाज आहे का आवाज. तर भावांनो, ह्या जो पक्षीचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे तो आवाज कुठल्या पक्षीचा आवाज आहे तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की मला बघायचं आहे आपल्या कोकणातले कोण कोण आहेत आणि कोणाला हा आवाज ओळखण्यात येतोय. आणि प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा हा कुठल्या पक्षीचा आवाज आहे. आणि कॅमेरामन तर थोडासा बोलतात ना आपला पारस आहे, थोडासा कॅमेरा हलवल्याशिवाय त्याला मजा येतच नाही. सर्व कॅमेरा हलवून टाकलेला आहे. हे बघा पारस आला पुढे आणि आता आदर्शच्या हातात दिलेला आहे कॅमेरा. आदर्शने बघा एक नंबर कॅमेरा पकडलाय बघा. आणि आपल्या बघितलं कोकणामध्ये पण आता सिलेंडर सगळीकडे येत चाललेले आहेत, कारण की आलेच पाहिजे कोकणामध्ये. आणि हे बघा आता मी कुठे आहे बघा, हे बघा एक नंबर. आता आमचे फोटोशूट चालू झालेले आहेत एकदम. तुम्हाला कसे वाटतात हे फोटोशूट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमची वाट बघतोय. आता फोटो काढून झाले लगेच. बघितलं आमची घाई बघा किती आहे ती. आम्ही लगेच निघालेलो आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या चांगल्या सांगत जाईन, मी दाखवत जाईन. खरंच मित्रांनो, तुमचे दादूसचे जे व्हिडिओ मी अपलोड करतोय ते कसे तुम्हाला वाटतात ते मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण तुमचा दादूस हेच वाट बघत असतो की तुम्ही कधी चांगलं मला सांगताय म्हणून. ओके चला तुम्हाला बघा एक नंबर भाई, वातावरण एक नंबर झालं, स्वर्ग. ढग बघा एक नंबर भावानं. पाऊस बिलकुल पडला नाही इथं. इथं सांगतो ना पाऊस पडलाच नाही गावात. कोकणात पाऊसच नाही अजून. काय झालं काय माहीत नाही. तर जून महिना संपत आलाय तरी पाऊस नाही. तर कसं होणार आपल्या कोकणामध्ये हा. कसं आपल्याला शेतकऱ्यांना तर लय जीव बोलतात ना. आपण मुंबईला जीव मुठीत घेऊन मुंबई फिरतो, मुंबईला कामाला जातो इकडे तिकडे. पण गावच्या ठिकाणी पण तोच सीन चाललाय पावसाच्या बाबतीत. आणि पाऊस पडत नाही त्यामुळं पण त्यांचे जीव मुठीतच घेऊन त्यांना सर्व शेती करायला लागते. त्यांना थोडंसं धावपळ आहे त्यांचा जीव पण. त्यांना थोडं सतत दरवर्षी त्यांना टेन्शन असतं की पाऊस पडेल का नाही. आणि पडला तर व्यवस्थित पडला पाहिजे, ऋतूनुसार पडला पाहिजे. ते 4 महिने पावसाचे ते त्यांनी घेतले पाहिजे आणि नंतरला तो गेला पाहिजे. खरंच खूप. चला मग बघूया.